असतील मनुस्मृतीचे कायदे पाळणारे, तर ते ब्राह्मणाची हत्या करू शकत नाहीत. त्यांनी काय म्हणायला पाहिजे? ब्राह्मण महाराज, तलवार मारून आपण माझ्यावर जी कृपा केली त्याबद्दल किती दक्षिणा देऊ? आपल्याला कोणत्या पालखीत बसून पोचवायची व्यवस्था करू? पोचवायची म्हणजे तुमच्या राज्यात वगैरे, पोचवायची नाही असं म्हणायला पाहिजे जर शिवाजी महाराज तथाकथित हिंदू असतील तर. शिवाजी महाराज पुन्हा सांगतो, जन्माने हिंदू जरूर आहेत, धर्माने हिंदू जरूर आहेत, परंतु ते धर्मांध हिंदू, ब्राह्मणी हिंदू, मनुस्मृती मानणारे हिंदू आहेत काय? ते तलवार उचलतात आणि एक घाव दोन तुकडे. कृष्णाजी भास्करचा होत्याचा नव्हता आऊट. कृष्णाजी भास्करला शिवाजी महाराज खतम करून टाकतात. हिंदू धर्मशास्त्र सांगतात काहीही झालं तरी ब्राह्मणाची हत्या परवानगीच नाही आणि त्याला प्रायश्चित्तही नाही. तुम्ही नीट समजून घ्या. हिंदू धर्मशास्त्र सांगतं काहीही झालं तरी समुद्र ओलांडून जायचा नाही. अहो, पेशवाईच्या काळामध्ये काही वकिलांना इंग्रजांच्याकडे पाठवलं तर आल्यावर त्यांना शुद्ध करून घेतलं गेलं, असं प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलंय. मी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल बोलतोय. ठाकरे आडनावामुळे घोटाळा होऊ नये म्हणून मी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल बोलतोय, याची माहिती तुम्हाला असू द्या. भावानं बहिणीनो, बाप से बेटा सवाई अशी मराठीत एक म्हण आहे. ती दुरुस्त करण्याची सुद्धा कधी कधी वेळ आपल्यावर येईल असं आपल्याला वाटलं नसेल. बेटे से बाप सवाई असंही घडतं, कधी कधी घडतं. तर मी आपल्याला सांगत होतो ते असं की असं खुद्द प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं आहे की पेशव्यांनी सुद्धा शुद्ध करून घेतलं त्या वकिलांना. शिवाजी महाराज हे असलं मनुस्मृतीचं हिंदू धर्मशास्त्र मानणारे नव्हते, कारण त्यांनी भारतात पहिल्यांदा आरमार सुरू केलं. भारतीय राजा ज्याला इंग्रजांचं खरं ताकदीचं मर्मस्थान कळलं आणि इंग्रज हाच पुढचा खरा शत्रू हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्याशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार सुरू केलं. आरमार हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सुरू करताच येत नाही, कारण समुद्रात मुळात प्रवासच करता येत नाही, समुद्र गमन मुळी करताच येत नाही. समुद्रबंदी ही हिंदू धर्मशास्त्राची अत्यंत महत्वाची अट आहे. भावांनो बहिणीनो, शिवाजी महाराज जर तत्कालीन परंपरागत मनुस्मृतीचे कायदे आणि संविधा मानत असते तर मग त्यांना त्या अर्थानं हिंदू म्हणता आलं असतं. पण मग हिंदू धर्मशास्त्र नेताजी पालकरला मुसलमान झाल्यानंतर परत हिंदू करून घ्यायची परवानगीच देत नाही. हिंदू धर्मशास्त्र बदलून पुन्हा इकडं घेणं बिणं फक्त आउट गोईंग, बस निघा पळा चला. अहो, काय महान धर्म आहे. तुम्हाला सांगतो, जगामध्ये फक्त भारतातच वाढला, इतर कुठंच नाही. एवढा महान काय म्हणतात. नेपाळमध्ये गेलो तो, मी पाहिलं तिथे आहे. अहो, मी आपल्याला सांगत होतो ते असं की शिवाजी महाराज जर परंपरागत अर्थाने हिंदू असते तर मग जेम्स लेनचं हे शीर्षक बरोबर ठरलं असतं. शिवाजी महाराज परंपरागत अर्थाने हिंदू नव्हते याचे असंख्य पुरावे महात्मा फुल्यांपासून लोकांनी दिलेले आहेत. महात्मा फुल्यांनी त्यांच्या पोवाड्यामध्ये दिलेले जे पोवाडे आहेत, बायकोशी विचार विनिमय करता हिंदू धर्मशास्त्रात बसतं काय? आईनं घडवणं बसतं काय? आईला एवढं महत्वाचं स्थान असतं काय? शत्रूच्या सैनिकांना औषध पाणी करणं बसतं काय? भावानंद बहिणीनो, इथपासून शिवाजी महाराजांची 2 पत्र जी आहेत त्यातली काही वाक्य मी वाचून दाखवतो, कारण मला वाचून दाखवल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराज समतावादी आहेत. समतावाद हिंदू धर्मात बसतो काय? उपशाम सर, माझं अत्यंत बेसिक म्हणणं आहे. शिवाजी महाराज जर समतावादी असतील तर ते तथाकथित हिंदू असू शकतात काय? आणि जर ते तथाकथित हिंदू असतील तर ते समतावादी असू शकतात काय? कारण हिंदू धर्मामध्ये समताच नाही. हेच तर पुलेन बाबासाहेब पुन्हा पुढे सांगून राहिले आपल्याला. बाबासाहेब बुद्धाकडे का गेले आपल्याला घेऊन? अहो, इथे समता नाही म्हणून तर. समतेच्या शोधात बाबासाहेबांना बुद्धाकडे, म्हणजे जो आपला सगळ्यांचा पितामह, सगळ्या बहुजनांचा, माळी साळी तेली कुणबी धनगर आगरी भंडारी सगळ्या दलित आदिवासी भटक्यांचा सगळ्यांचा आपला असलेला त्या मुळाकडे घेऊन गेले बाबासाहेब. चला बुद्धाकडे. भावानंद बहिणीनो, या पार्श्वभूमीवर मी आपल्याला एवढंच विचारीन की हिंदू धर्म जर समतावादी असता तर बुद्धाला अत्तदीप भवकडे घेऊन जाण्याची गरजच कशाला पडली असती? बुद्धाने हा प्रयत्न कशाला केला असता? मी म्हणतोय ते माझं मत म्हणून नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार असताना उत्तर प्रदेश मधला अभ्यासक्रम जो नुकताच बदलण्यात आला मायावतींच्या आधीच्या काळामध्ये, त्या अभ्यासक्रमातले 3 उतारे मी फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे.
मग शिवाजी महाराज हे तथाकथित अर्थाने परंपरागत अर्थाने हिंदू आहेत काय याचा निर्णय आपण लावू शकाल. भावानंद बहिणीनो, अगदी वेळ खूप कमी असल्यामुळे धावत्या पद्धतीने मी हे वाचून दाखवतो. पहिला, काय म्हणतं आरएसएसचा अभ्यासक्रम, काय म्हणतो भाजपचा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश मधला? 2004 सालचं बोलून राहिलो बरं. जुन्या गोष्टी कशाला करता कोणी म्हणेल तर. अभ्यासक्रम म्हणतो भारत हे मानवाच्या उत्पत्तीचं मूळ केंद्र असून मनु हा जगातला पहिला आणि जगातला सर्वश्रेष्ठ एकमेव विचारवंत होता. ही हिंदू धर्माची मान्यता आहे. ही तुम्हाला मान्य आहे काय? ही हिंदू धर्माची मान्यता आहे. पुढचं, मनुस्मृती संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श आणि एकमेव मार्गदर्शक ग्रंथ आहे. हिंदू धर्म, संघ परिवार, भाजप, अभ्यासक्रम उत्तर प्रदेश मधला 2004. जुन्या गोष्टी कशाला शेळ्याकडे लावून आणता कुणीतरी विचारेल म्हणून. पुढे, गेल्या 2 शतकात लागलेल्या भौतिक आणि रसायनशास्त्रातल्या सगळ्या शोधांचं मूळ हिंदूंच्या वेदामध्ये आहे. आता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वेद म्हणजे भाकड कथांचा संग्रह. महात्मा फुले म्हणतात वेद म्हणजे भेद. अहो, वेदामध्ये जर समता असती तर महात्मा फुलेंनी त्याला भेद म्हटलं असतं का? जे भेद पाडतात. बाबासाहेब म्हणतात निरर्थक पुस्तकांचा संच, निरर्थक. आणि खरंच आहे, तुमच्यापैकी ज्यांनी वेद वाचले असतील आणि अगदी पैसे खर्च करून वाचले, हो, फुकट गेले सगळे, फुकट गेले. कुठचंही पुस्तक असं फुकट जात नाही. तुम्हाला सांगतो, काहीतरी मिळतं. परंतु इतक्या फुकट गोष्टी, इतक्या, जसं सत्यनारायणचं पुस्तक विकत घेणं म्हणजे फुकट पैसे घालवणं. त्यात तरी इंसान काही रोमांचक कथा आहेत. जहाज बुडालं वगैरे, वर आलं वगैरे, प्रसाद खाल्ला नाही, 100 पोरं मेली, प्रसाद खाल्ला लगेच जागी झाली. काय प्रसाद नाही खाल्ला तर तुम्ही 100 पोरं टरकून टाकणार एकदम, आणि तुम्ही भांडारकरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणार. 100 पोरं फक्त प्रसाद नाही खाल्ला म्हणून आऊट. कलावतीच्या नवऱ्याचं जहाज बुडवून टाकणार. प्रसाद नाही खाल्ला, बुडवलं. खाल्ला, आलं वर. भावानंद बहिणीनो, पुढचं वाक्य ऐका. हे फार गंभीर वाक्य आहे पुढचं. बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाल्यामुळेच भारतामध्ये गुलामगिरीची सुरुवात झाली. हे अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये उत्तर प्रदेश मधल्या भाजप सरकारने केलेल्या. आणि आता गणिताच्या पुस्तकातलं उदाहरण ऐका. आता इतिहासाची जरा भाषेची पुस्तकं थोडी बाजूला ठेवू. गणिताचं तुम्हाला कल्पना सुद्धा नाही येणार, आणि आली तर आपण 1000 रुपये बक्षीस देऊन टाकू. कसं कल्पना येईल हो गणिताच्या पुस्तकात उपशम सर असं असू शकतं? पहिलीच्या गणिताच्या पुस्तकात उत्तर प्रदेश सरकारनं लिहिलंय भाजपच्या, टिळक जन्मशताब्दी उत्तर प्रदेशामध्ये 8606 गावांमध्ये झाली. पंडित नेहरूंची जन्मशताब्दी 8915 गावांमध्ये झाली. आणि परमपूज्य महामानव डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मात्र 1,36,655 गावांमध्ये झाला. तर कोणत्या महापुरुषाचा समारंभ सर्वाधिक ठिकाणी झाला या जन्मशताब्दी? पंडित नेहरू आहेत, तिघही बामनच, पण त्यात सुद्धा परमपूज्य महामानव डॉक्टर हेडगेवार यांच्या, टिळकांच्या आणि यांच्या फरक आपल्याला लक्षात येईल. भावा, या साऱ्या पार्श्वभूमीवरचे निकष लावल्याच्या शिवाजी महाराज असे हिंदू होते काय? मग जेम्स लेन हा जो त्यांचा सुपारी घेतलेला एजंट आहे, तो जेव्हा शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक लिहितो तेव्हा त्याच्या शीर्षकापासूनच, आता तुम्हाला सांगतो, मीरा पाटकरांच्या आंदोलन नावाच्या मासिकामध्ये फेब्रुवारीच्या अंकामध्ये जे संपादकीय आहे त्यात त्यांनी असं लिहिलंय की जेम्स लेनचं पुस्तक वाईट नाहीच आहे. मुळे जेम्स लेनचं पुस्तक वाईट नाही असं म्हणणारे कमी माणसं भारतात आहे. 5 जानेवारी नंतर तर आणखीनच कमी आहे. पण त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी एक जे म्हणतात की बंदी घालणार नाही, राष्ट्रीय चर्चा करा. शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या बद्दलची राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे म्हणून जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी नाही. जर का आंदोलन असं म्हणत असेल, पाटकरांनी स्वतः लिहिलं असेल